नमस्कार, मी संगीता जाधव. स्वाद ब्रह्म या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. घरामध्ये भाजीला जर काही नसेल आणि आपल्याला चमचमीत खायची इच्छा झाली असेल तर हा पदार्थ नक्की करून बघा. सातारा स्पेशल शेंगदाण्याचा महाद्या. यासाठी लागणारं साहित्य आहे: 1 वाटी शेंगदाणे, मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, 2 चमचे घरची चटणी, थोडं लाल तिखट, कोथिंबीर आणि मीठ. पहिल्यांदा आपण गरम तव्यावर शेंगदाणे भाजून घेऊयात. शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचेत. आता भाजलेले शेंगदाणे आपण काढून घेऊ. शेंगदाणे थोडे थंड झाल्यावर खलबत्त्यात जाडसर कुटून घेऊयात. तुम्ही मिक्सरमध्ये जाडसर कुटून घेऊ शकता. आता हे कूट आपण भांड्यात काढून घेऊयात. गरम तव्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचे. त्यानंतर त्यात अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, बारीक चिरलेला कांदा, हे सगळं मिश्रण मंद आचेवरती लालसर होईपर्यंत छान परतून घ्यायचे. हे बघा, आता आपला कांदा लालसर झालेला आहे. त्यामध्ये आता आपण थोडंसं लाल तिखट, 2 चमचे घरची काळी चटणी आणि हे सगळं छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये ज्या वाटीने आपण शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे त्याच्यात दुप्पट पाणी घालायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. आता छान उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट टाकून ते छान हलवून घ्यायचे. आता हे छान शिजून द्यायचं आहे. शेंगदाणे जाडसर कुटले आहेत त्याच्यामुळे शिजायला थोडा वेळ लागतो, म्हणून ते छान खदखद उकळून द्यायचे आणि शिजवून घ्यायचे. आता यामधील पाणी आटलं आहे बघा. छान चुटचुट आवाज येतोय. हे असं लपथबच ठेवायचं. थंड झालं की थोडं घट्ट होतं. आता आपला महाद्या तयार झालेला आहे. शेंगदाणे असल्याने भाजीला तेल सुटलंय, म्हणून सुरुवातीला आपण तेल कमीच टाकायचे. हा बघा, आपला शेंगदाण्याचा महाद्या तयार झालेला आहे. तर तो आता आपण ताटामध्ये वाढून घेऊयात. ज्वारीची भाकरी, त्याच्यावरती आपला हा शेंगदाण्याचा महाद्या, वरून थोडीशी कोथिंबीर आणि हाताने फोडलेला कांदा. वा, खूप सुंदर दिसतोय. आपण हा लोखंडी तव्यात केला आहे म्हणून त्याचा रंग थोडासा काळपट दिसतोय, पण चव मात्र 1 नंबर लागते. तुम्ही देखील लोखंडी तव्यातच करून बघा. तुम्हाला याची चव नक्कीच आवडेल. तर लोखंडी तव्यात केलेल्या महाद्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. आणि स्वाद ब्रह्म या आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.